नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या ताईंना आणि माझ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर नवरात्री सुरू झाली आहे म्हणजे छान असे वेगवेगळे रंग असतात. हे 9 कलरचे रंगांच्या साड्या किंवा ड्रेस सर्वजण घालतात. आपल्या ताई मैत्रिणी घालतच असतील. कोणी कोणी मानतं, कोण कोण मानत नाही, पण श्रद्धा असली पाहिजे. मी मानते. मी ऑफिसला जात होती तेव्हा पण मी 9 दिवस साडी घालायची आणि आत्ताही घालते. आजचा रंग आहे पिवळा, तर मी छान अशी पिवळी साडी घातलेली आहे. तुम्ही बघत पण असतात. तर खरं म्हणजे आपल्या सगळं मानण्यावर असतं. आपली जेव्हा श्रद्धा असते देवांवर, तर खरंच हे सगळं काही आपण मनापासून करत असतो आणि आपल्या मनात आलं तर आपण ती गोष्ट सहजपणे करत असतो. तसं सगळ्यांच्या घरात नवरात्रीत घट बसवले जात असतील आणि कोणाकोणाच्या घरात घट बसवले नाही तर आपण अखंड दिवासुद्धा लावू शकतो आणि कलशाची पूजा पण करू शकतो. आपल्या कुलदेवतेचा जो नेहमी घरात आपण ठेवतो तो कलश ठेवायचा, छान प्रकारे त्यांना देवी आईला सजवायचं आणि त्याच्या कलशाची पण पूजा करू शकतो. ज्यांच्या घरामध्ये घट नसेल त्यांचं सांगते मी. आणि आपण अखंड दिवासुद्धा लावू शकतो. हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे काही मला सगळं काही माहिती आहे मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी म्हटलं तसं प्रयत्न करत असते. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळे सण एकापाठोपाठ एक आलेत आणि छान छान वाटतंय. त्या सणांना उत्साह, सगळं काही करण्याचा उत्साह असतो. त्याचप्रमाणे आता नवरात्री आले आहे आणि हिंदू धर्मात नवरात्रीला खूप खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्री उत्सव चालू झाला आहे. तर नवरात्र दिवस पवित्र दिवस मानला जातो आणि नवरात्रीच्या ह्या 9 दिवसामध्ये अनेक विधी, पूजा, उपवास केले जातात, उपासना केली जातात. त्यावेळेस मनोभावे पूजा केल्यास मनोकामना आपली पूर्ण होते. तर आपलं नेहमीप्रमाणे छान हळदीमध्ये गोमूत्र टाकून मी उंबरट्यावर हळदी लेपन केलं आहे आणि छान अशी रांगोळी काढून घेतली आहे. त्याच्यामुळे सुरुवात आपली त्याच्यापासूनच होत असते. आणि आज मी सुंदर अशी देवपूजा केली आहे. तर नवरात्रीमध्ये मी पहिल्या दिवशी आणि नवमीला 9 किंवा 10 विड्याच्या पानावर आपण देव पूजायचं असतं. तसंच मी आजही देव पूजले आहे विड्याच्या पानावर. आणि पहिल्या दिवशी देवपूजा केल्यानंतर 9 दिवस देव हलवायचे नसतात. घट बसले असेल तरी पण आणि नसेल तरी सुद्धा देव हलवायचे नाही देवाऱ्यातले. ज्यांच्यासाठी माहिती नाही आहे हे मी म्हणजे खास करून मी सांगते की 9 दिवस हलवायचे नाही देव. मी अष्टगंध घेतला आहे आणि अष्टगंध आणि कुंकू, हळद मिश्रण करून आता माझ्या कलशावर कुलस्वामीचा जो मी नारळ पुसते त्या कलशावर असं स्वास्तिक काढून घेतलं आहे आणि 8 असे बाजूने खालून वरती घ्यायचे आहेत. असे बोटाने आपण रेषा मारायच्या आहे. तर असं मारून घेते. माझ्या सासरी म्हणजे माझ्या मोठ्या जावेकडे घट बसवले जातात, त्याच्यामुळे मी बसवत नाही घट. पण मी माझ्या कुलस्वामिनीची पूजा तशीच त्याचप्रमाणे मनोभावे करते. तर असं मी 4ही बाजूने आता वरती पण लावून घेते आणि हळदी कुंकूने लावून घेतल्यानंतर पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकते आणि अक्षता टाकायच्या आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि एखादं नाणं टाकायचं आहे आणि फूल टाकायचं आहे. असं सगळं मी टाकल्यानंतर विड्याची पानं बाजूला 5 किंवा 7 पानं घेऊ शकतो आणि अशी 4ही बाजूने मी पानं अशी लावून घेणार आहे. तर हे बघा अशी पानं लावून झाल्यानंतर त्याच्यावर मी कलश ठेवत असते. तर आता कलशाचे मस्त मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी मळवट कसा भरते. तर तुम्हाला दाखवते. असं मी एक स्टिकरवरच हे करून घेतलेलं आहे मार्किंग आणि मी त्याच्याने आता हे अष्टगंधाने पहिलं करून घेते. तर हे बघा छान असं मस्त पसरून घ्यायचं आहे मळवट. अष्टगंधाने लावून झाल्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला हळद लावायची. पण आता पहिलं सगळीकडे मी छान लावून घेते. आपल्या घरात कुलस्वामिनीच्या नावाने
कायमचं कलश ठेवायचं आहे आणि घरातील त्यामुळे वातावरण छान राहतं आणि खूप आपल्या घरात सुख समृद्धी येते. आणि रोज त्याचं कलशातलं पाणी बदलायचं असतं, नारळ धुवायचा, त्यांना हळदी कुंकू लावायचं. आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली तर आपल्याला पहिलं फळ मिळतं. म्हणजे आपल्या कुलस्वामिनीला कधी विसरून चालत नाही. तर नक्की तुम्ही आपल्या घरामध्ये कलश असा स्थापन करा, नसेल बसवला असेल तर. नवरात्रीमध्ये विविध श्लोक, पाठ, मंत्र तसेच दुर्गा सप्तशती पाठ करणे शुभदायक आणि फलदायक मानले गेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा. आणि ह्या धक्काबुक्कीच्या जीवनात आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे असं म्हणजे कमी वेळेत पण आपल्याला सगळं काही करता येतं. आणि आपण जेव्हा कुठल्या गोष्टीला स्पेशल ट्रीटमेंट करतो ना, तर तेव्हा जास्त आपल्याला इफेक्ट ते देत असतात. आणि हे सगळं केल्याने पॉझिटिव्हिटी येणारा असेल तर सर्व देव, लक्ष्मी माता नेहमीच प्रसन्न राहील. आणि लक्ष्मी म्हणजे नुसताच पैसा नाही, तर आपल्या आयुष्यात सुख, समाधान, चांगल्या गोष्टी, या सर्व गोष्टी परिवाराबरोबर लक्ष्मीच आहे आणि सतत ती आपल्या घरात वास करत राहते. त्याच्यामुळे उंबरठ्यावर पूजन, हळदी लेपन हे सगळं मी म्हटल्याप्रमाणे नक्की करा. तर आता माझं हळदीचं मी मळवट भरून घेतला आहे देवी आईचा. आणि आता कुंकुनी बघा, मी कागदावरच स्टिकरवर करून घेतलं होतं आणि छान आता आकार आला आहे बघा. कुंकू मस्त लावले मी, तर किती सुंदर देवी आईचा चेहरा दिसतोय. आणि खरंच त्या देवी आईच्या रूपामध्ये बघा ना, असं वाटतं की खरंच तिथे आई अवतरली आहे. आणि मला तर खूप खूप छान वाटते. मी करते पण मला आवड आहे ह्या गोष्टीची, त्यामुळे हे मी करत असते. आणि मी तुमच्याबरोबर पण शेअर करण्याचा मी म्हटलं तसं प्रयत्न करत असते पदोपदी. तर हे बघा, छान असं आपल्या देवी आईचा मळवट भरून झालेला आहे. आणि आता माझ्याकडे जी नथ आहे ती मी लावून घेते. ही जी शारदीय रात्र असते ना, त्या नवरात्रीमध्ये आपल्या देवी आईने राक्षसाचा घनघोर असं युद्ध केलं होतं आणि महिषासूरचा नाश केला होता. आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवस हे युद्ध चालू होते. अखेर आपल्या आईने राक्षसांचा वध केला आणि देवांना आणि सृष्टींना या त्रासापासून मुक्त केलं होतं. त्यामुळे हे शक्ती देवी महिषासूरमर्दिनी असे म्हटले जाते. आणि आश्विन नवरात्रीत तिचे उत्सव मोठ्या थाटामाटाने केला जातो आणि आपण करतो ते. तर हे बघा, मी छान असं छोटंसं मंगळसूत्र होतं देवी आईसाठी घेतलेलं, ते घातलं आणि वेणी घातली आहे. तर अशी सुंदर माझी आई तयार झाली आहे. तर अशी स्थापना मी केली आहे. माझ्या कुलस्वामिनीच्या नावाने मी कलश हा बसवला आहे. आणि तिचे मी आता 9 दिवस अशी छान आरती, पूजा, धूप, अगरबत्तीने पूजा करणारे मनोभावे. आणि 9 दिवस तरी आता हा देवीचा कलश मी इथून हलवणार नाही आहे. तर अशी माझी देवाची पूजा सगळं करून झाली. आता मला अखंड त्याचे दिवा लावायचा आहे आणि त्याची स्थापना करायची आहे. तर तुम्हाला मी सांगेल, जेव्हा घट नाही बसवला तरी चालेल, पण तुम्ही अखंड दिवा नक्की लावा. त्याच्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती लागते. तर असं मी कोणतीही पूजा करताना आपल्याला पहिलं स्वास्तिक काढायचं आहे. तसं मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. आणि नंतर मग मी चौरंग, माझ्याकडे छोटा होता, त्याच्यावर चौरंगावर मी लाल कपडा त्याच्यावर ठेवून मी तांदूळ घेतले आणि तांदळाची आता रास करायची आहे. आणि त्याच्यावर अष्टदल कमळ काढायचं आहे. कुठल्याही देवाला स्थान देण्याआधी पान किंवा तांदळाची छान अशी रास काढायची असते आणि नंतर मग देव ठेवायचे असतात. तर असं मी अष्टदल कमळ काढून घेते आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून आपल्याला दिवा ठेवायचा आहे. तो अखंड दिवा लावून ठेवायचा आहे, विझून द्यायचा नाही. आणि आपल्याला जर समजा ती काजळी अशी येते दिव्याला, तर त्याच्या आधी आपण वाटलं असेल तर दिवा विझेल किंवा काय, तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात विचार करायचा नाही आपण. तर आपला दुसरा दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग ती काजळी वगैरे आली असेल तर ती काढून घ्यायची आहे. तर असं आपल्या मनामध्ये काही आणून द्यायचं नाही आहे, काही नाही. आपल्या देव पाठीशी असतो, आपण जर मनापासून सगळं काही केलं असेल तर 9 दिवस असं अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे. आणि कोणीही तो दिवा लावू शकतो, तुम्ही पण नक्की लावा. तर आता मी माझ्या दिव्याला अष्टगंध, हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं आहे. आणि आता हे बघा, 2 वातीची मी एक वात केलेली आहे, मोठी वात. आता ती विझणार नाही आपला दिवा. आणि त्याच्यामध्ये मी
मोहरीचं तेल किंवा आपल्याला तिळाचं तेल घातलं तरी चालतं, ते छान असतं. तेच तिळाचं तेल मी घातलेलं आहे. आणि आता फूल वाहून छान अशी माझी पूजा झाली आहे दिव्याची. तर हा अखंड दिवा आता मी माझ्या देवाऱ्यासमोर ठेवणार आहे. आणि मी एक सांगेल की त्या तेलामध्ये आपला भीमसेन असतो ना, आयुर्वेदिक कापूर, तो टाकायचा आहे, म्हणजे विझणार नाही आणि ते तेवत राहतं आपला दिवा चांगला छान 9 दिवस. ते त्याची काळजी घ्या, म्हणजे आपला दिवा अखंड राहील असं काळजी घ्या. आणि आपल्या घरात त्याच्यामुळे खूप खूप वातावरण छान राहतं. संध्याकाळची आरती करा, तर दरवाजात कापूर लावा, धूप लावा. अशी आपल्या मस्त अशी सकाळ संध्याकाळ मी आरती करते आणि छान प्रसन्न वातावरण होतं. खरं सांगते घरामधलं. तर असं नेहमी आपण आपल्या आपल्या देवीसमोर केलं ना, तर आपल्याला पण मनाला शांती मिळते आणि त्याच्यामुळे पण आपली एक पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये. तर असं नेहमीच करत जावा. आणि 9 दिवस तर सकाळ संध्याकाळ नक्की आरती करा आणि आपल्या देवी आईसमोर गारानं गावा. आपल्या मनातल्या इच्छा सगळ्या देवासमोर बोला. आपल्या मनातल्या इच्छा देवी आईला सांगायची गरज नसते, ती आपल्या मनातलं ओळखते सगळं. पण एक आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आपण जेव्हा देवासमोर बोलतो ना, तर त्याच्या देवाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोला. बघा नक्की त्याचा किती आपल्याला इफेक्ट पडतो. तर अशी माझी छान पूजा झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर अशी होती माझी सगळी मी पूजा केली. घटस्थापना म्हणजे घट नाही बसवत, पण कलश कसं मी अखंड दिवा कसा लावायचा आणि सगळी जी काही माहिती मला माहिती आहे ती सगळी मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.